हॅलो फ्रेंड्स, आज आहे 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक मेन्स डे. तर आजच्या या मेन्स डेच्या निमित्ताने त्या सर्व पुरुषांना सलाम जे हसत-हसत त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात आणि कुटुंबासाठी न थकता मेहनत घेतात. पुरुष म्हणजे फक्त एक नातं नाही, तो एक बाप आहे, तो एक भाऊ आहे, एक पती आहे, एक मित्र आहे आणि अनेकांच्या आयुष्याचा आधार आहे. तो कमी व्यक्त होतो आणि दुःख कधीच दाखवत नाही. पण त्याच्या मनात मात्र अनेक गोष्टी दडवून ठेवतो. त्याच्या संघर्षालाही किंमत द्या, त्याच्या प्रेमालाही मान द्या. आजच्या दिवशी त्याला फक्त एकच सांगायचंय, थँक यू. हा थँक यू हा शब्दच फार पुरेसा आहे त्याच्यासाठी. त्याला न थकता, न डगमगता त्याच्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी फक्त एकच व्यक्ती खंबीर असते आणि ती असते बाप, भाऊ, पती, मित्र. तर तुमच्यामुळे म्हणजे माझ्या वडिलांमुळे, माझ्या नवऱ्यामुळे, माझ्या काका, माझ्या माझे सासरे, माझे वडिलांसारखेच आहेत ते मला. तर तुमच्यामुळे आमचं आयुष्य अधिक सुंदर, सुरक्षित आणि प्रेमळ आहे. आज मी त्या सर्व पुरुषांना मनापासून सलाम करते. हॅपी मेन्स डे. तर करायची मग सुरुवात? आपल्या घरातल्या पुरुषांना आपणच हॅपी फील करून दिलं पाहिजे. ते करतात की नाही तुम्हाला वुमन्स डेला विश, वुमन्स डेचं सेलिब्रेशन? तर आता ही आपली वेळ आहे की आपण त्यांच्यासाठी सेलिब्रेशन केलं पाहिजे. आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. बरेच पुरुषांना तर माहीत देखील नसतं की आज मेन्स डे आहे. पण त्यांना 8 एप्रिल म्हणजे वुमन्स डे आहे हे माहीत आहे की नाही? येस, करेक्ट. तर इव्हन माझ्या नवऱ्याला पण माहीत नाहीये, की आज मेन्स डे आहे. पण नक्कीच आता तो ऑफिसमधून आल्यावर मी नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी छान करेल, त्याला हॅपी फील करेल. थँक सो मच. तुम्ही देखील करा आणि काय-काय केलं ते कमेंट्समध्ये मला नक्की लिहून सांगा, की आज तुम्ही काय सेलिब्रेशन केलं. थँक बाय-बाय.